नमस्कार. मौन कसं लाभदायक आहे आणि मौनाने काय काय साध्य करता येतं यावर जर मी रोज तासभर अशी महिनाभर व्याख्यानं दिली तर 30 तासाच्या व्याख्यान देऊन मला मौनानं काय साध्य होता येऊ शकतं हे समजावून सांगता येईल का? कोण सांगावं, कोणाला सांगावं हे जरा कळलं पाहिजे हो. प्रत्येकाला काय झालंय, आपापल्या क्षमतांची जाणीवच उरलेली नाही आहे. त्यामुळं उगाच उठायचं आणि कोणालाही सल्ले द्यायचे असा प्रकार आपल्याकडे सुरू आहे. नुकतेच फेसबुकवर, सोशल मीडियावर पोस्ट करून 2 सल्ले दिले गेले. एक, परमश्रद्धेय काकांनी सल्ला दिला, तज्ज्ञांचे सल्ले घ्या म्हणून मोदींना. काय काय केलं पाहिजे, कशी केली पाहिजे या विषयात अनेक लोकांशी बोला आणि त्यासोबत सर्वपक्षीय बैठक घ्या आणि मग धोरणं ठरवा असं काका बोलले. काका बोलले त्यावर आपल्याला निवांत बोलता येऊ शकेल. काकांनी कोणाकोणाला कसे सल्ले दिलेत आणि काय काय गार केलंय हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. मी आज बोलतोय ते राज ठाकरेंच्या सल्ल्यांवरती. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उरलेले जे काही लाभार्थी या कॅटेगरीतले आहेत त्यांनी भलते भलते सल्ले आणि टोमणे नरेंद्र मोदींना दिलेत. राज ठाकरे काय म्हणाले की मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, नंबर 1. नंबर 2, मोदींनी एकही व्यवसाय केलेला नाही, त्यामुळं व्यवसाय बंद पडला तर काय हाल होतात याची कल्पना मोदींना नाही. मोदींनी खरं तर धंदा करायला हवा होता असं राज ठाकरेंचं कदाचित म्हणणं असेल. आणि राज ठाकरेंचे एक कार्यकर्ते म्हणाले की आम्ही आता काय झालमुडी खाऊन जगायचं का? झालमुडीने काय सिद्ध होतं? झालमुडी खाल्ल्याने भाजपला यश मिळालंय का? एक गोष्ट सांगतो त्या राज ठाकरेंना आणि राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांना. गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. खरी खोटी याच्या सत्यात मी उतरत नाही, त्या भानगडीत मी पडत नाही, पण आमच्याकडे ती गोष्ट सांगितली जाते. आम्ही म्हणजे हैदराबाद संस्थानमधली माणसं. हैदराबादच्या निजामाची म्हणे शेरवाणी फाटकी होती, एक दिवस घातलेली एक शेरवाणी फाटकी होती. आणि या फाटक्या शेरवाणीत निजामाने एक अठ्ठणी ठेवलेली होती. 8 आणे. 8 आण्याचं महत्त्व त्या काळी जरा जास्तच होतं. 8 आणे ठेवलेले होते आणि त्या फाटक्या खिशातून ती अठ्ठणी गळली. ते नोटबंदीच्या काळात राहुल गांधी आपल्या याचा फाटका खिसा दाखवायचे ना, तशी निजामाची फाटकी शेरवाणी, खिसा फाटका आणि त्यात अठ्ठणी ठेवली होती, ती पडली. सामान्य माणसांची अठ्ठणी पडली असती तर तो जरा रस्त्यावर फिरला असता, बघितलं असतं कुठे पडली आहे, काय पडली आहे. पण अठ्ठणी निजामाची, राजाची हरवली होती. झालं, सगळे सैनिक त्या कामाला लागले. यहाँ जाके ढूंढो, वहाँ जाके ढूंढो, महल में ढूंढो, कुठल्या सतरंजीच्या खाली पडली आहे का, त्या ह्याच्या खाली पडलंय का, सोफ्याच्या खाली गेलंय का, कुठे गेली असेल, शोध सुरू झाली. निजामाच्याच दरबारामध्ये एक दिवाण होता, किशन असं त्याचं नाव काहीतरी. आणि या दिवाणाला प्रश्न पडला की एवढा मोठा निजाम अठ्ठणी पडली म्हणून कुठे काय गडबड करतोय. त्याने सांगितलं की निजामजी महाराज, खावेन बादशाह काय जे असेल ते, एक अठ्ठणी तो गिरी आहे, त्यासाठी इतका बवाल कशासाठी? ते म्हणलं तुला माहित नाही अठ्ठणीची, निजामाच्या अठ्ठणीची किंमत काय असते? ते म्हणले काय असते किंमत? फार तर तुम्हाला काही वस्तू विकत घेता आल्या असत्या, काही डझन केळं घेता आली असती, काही साखर घेता आली असती. वो सब ठीक है बोले, मैं अभी तुझे अठ्ठनी देता हूं, और जा बाजार में जाके एक भड़गुंजे की दुकान से, आपल्या भोयाच्या दुकानातून साखर फुटाणे घेऊन ये. साखर फुटाणे घेऊन ये 8 आण्याची. हा दिवाण गेला बाजारात अठ्ठणी घेऊन आणि त्याला त्या भोयाला सांगितलं की खाविन ने भेजा है या अठ्ठनी के साखर फुटाणे आणायला. त्या भोयाला जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणला निजाम अठ्ठणी घेऊन साखर फुटाणे द्यायला पाठवतो, कमाल आहे की, काहीतरी गडबड झाली असेल असं त्याला वाटलं. तो म्हणला आता थेट महाराजांच्या दरबारातून साखर फुटाण्याची मागणी आली आहे. त्यांनी आपले 8 आण्याचे देण्याच्या ऐवजी एक पायलीभर फुटाणे, जाऊ दे म्हणले, का राजाला लागणार असतील, कशाला आपण काय बोला,
पायलीभर फुटाणे देऊन टाकले. हा किशनचंद घेऊन आला आणि त्याने निजामासमोर ठेवले. ते म्हणले, अब कितने आ गए, इतने आ गए, कैसे आ गए पता नहीं, लेकिन इतने दे दिए. ते म्हणले, चल आता छोट्या छोट्या पराती घेऊन ये. प्लेट्स आपल्या असतात त्या प्लेट आणल्या आणि त्या प्लेटात त्या पायलीभर फुटाण्यातले 2-2 ओंजळी साखर फुटाणे प्रत्येक प्लेटमध्ये टाकण्यात आले. ते म्हणले, आता शाही कपडा आणा. मग तो शाही दरबारातून नजराणा जायचा जो कपडा झाकून द्यायचा असतो तो कपडा आणला गेला. त्या 50 प्लेटवरती टाकल्या गेला. ओंजळ असल्यामुळे 51 प्लेट झाल्या. आणि त्या प्लेट ते म्हणला की दरबारातले जेवढे आपले सरदार बिरदार आहेत, अधिकारी आहेत, त्या सगळ्यांच्या घरी पाठवून दे. आता त्या शाही प्लेट, कपडा झाकलेला, त्यांना वाटलं कशाच तरी शिरणी बिरणी असेल, कुठे गेले असतील, त्याची आली आहे. त्यांनी ते मोठ्या अदबीनं ते साखर फुटाणे काढून घेतले आणि काहीतरी द्यायचं म्हणून आता राजाला रिकामं थाळी कशी परत करणार म्हणून प्रत्येकाने सोनं, मोहरा, अशर्फिया, मोती असं बरंच काही त्या प्लेटमध्ये टाकून परत पाठवून दिलं. 50च्या 50 प्लेट परत आल्या आणि 50च्या 50 प्लेट आल्यावर त्या उघडून बघितल्यावर निजामाला कळलं का अठ्ठन्नीची किंमत काय असते. अठ्ठन्नीचे साखर फुटाण्याची शिरणी आणि दरबारात काय काय आलं तुला कळलं का, काय असतं ते. 2-4 किलो सोनं तर आरामात आलं असेल, एवढी त्या निजामाच्या अठ्ठन्नीची किंमत होती. अठ्ठन्नी कोणाची हे महत्त्वाचं नसतं, अठ्ठन्नी फक्त हे महत्त्वाचं नसतं, तर अठ्ठन्नी कोणाची आहे हे महत्त्वाचं असतं. ती अठ्ठन्नी निजामाची होती. राज ठाकरेंच्या प्याद्यांना मला सांगायचं आहे, झालमुडी मोदींनी खाल्ली होती हे महत्त्वाचं आहे. झालमुडी कोणीही खातं, मोदींनी खाल्ली आणि मोदींनी खाल्ल्यामुळं तिचं महत्त्व वाढलं आणि बंगाल तुमच्या लाडक्या ममता दिदीच्या हातातून निघून गेलं. त्यामुळं निजामाची अठ्ठन्नी आणि मोदींची झालमुडी लक्षात ठेवायचं. राजाची झालमुडी परिणाम करून जाते. पुढे चर्चा पण वाढल्या हो. ते 10 रुपयाची नोट कुणी 50 लाखाला मागितली, कुणी कशाला मागितली, कुणी कितीला मागितली. एका राजाज्ञेचे अक्षरे अथी ते या एका चर्मासही जोडती सकाळा ही वस्तू, माऊलींनी सांगून ठेवलंय. राजाज्ञेची अक्षरं साध्या चामड्यावर पडली की त्या चामड्याचं महत्व विलक्षण होऊन जातं ना, तशी मोदींची झालमुडी आहे. अर्थात ज्याच्या हाती कधी राज्य आलं नाही, राजाज्ञेचा शिक्का आला नाही, त्यांना या राजाज्ञेच्या अक्षरांचं महत्व कळणार काय. त्यामुळं राज ठाकरेंच्या या लुंग्या सुंग्या नेत्यांनी त्या झालमुडीचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करू नये. त्यासाठी सत्ता मिळावी लागते. एक हाती मागितल्यावर एकच शीट ज्यांना मिळते ना, त्यांनी फार बोलू नये. राज ठाकरेंचं तर मला आश्चर्य वाटतं. ते म्हणाले की मोदींनी तज्ज्ञांचे सल्ले घ्यायला हवेत. अर्थकारणाचा विषय आहे. पेट्रोलियमवाल्यांचे सल्ले घ्या, सोनेवाल्यांचे सल्ले घ्या आणि मग बोला. राज ठाकरे साहेब, सल्ला घेऊन राज्य चालवता येत असतं. गुगल बाबाचे सल्ले घेऊन आपण एक पक्ष चालवू शकला नाहीत. एक पक्ष चालवता आला नाही. पहिल्यांदा 13 आणि पुन्हा 3-13, पुन्हा 3च आले नंतर आमदार, जास्त नाही आले. एकदा नंतर 3 मिळून आणि पहिल्यांदा 13, असे 3-13 एवढंच ज्या पक्षाचं वर्णन करता येऊ शकेल. त्या पक्षाने सल्ले कोणाचे घेतले होते? तुम्ही घेतलेत ना सल्ले लोकांचे, ते गुगल बाबा. काही झालं की गुगल सर्च. असं गुगल सर्चवर राजकारण करता येत नसतं. आमचं यूट्यूब चॅनल सुद्धा फार गुगल सर्चवर चालत नाही. म्हणजे खराच अभ्यास करावा लागतो. नुसत्या गुगलच्या माहितीवर घेऊन करता येत नाही. अडचण होते हो, तोंडावर पडायची पाळी येते. त्यामुळं गुगल बाबाच्या सल्ल्याने ज्यांनी राज्यकारभार नाही हो, पक्षकारभार, राज्यकारभार करायची संधी कुठे मिळाली? एक नाशिकला, नकटं नाशिक ताब्यात आलं होतं आणि तेही पुन्हा जे निघून गेलं ते पुन्हा कधी परत यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं सल्ला कोणाचा घ्यावा हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही गुगल बाबाच्या सल्ल्यावर कारभार करतात तुमचा आणि तिथे तुम्ही मोदींना सांगताय तज्ज्ञांचे सल्ले. कोणत्या तज्ज्ञांचे? तुम्ही तज्ज्ञ आहात तुमच्या विषयातले. कसले तज्ज्ञ आहात ते माहीत आहे. संध्याकाळ झाली की जाऊ दे,
मलाही तहान लागायला लागली बोलून बोलून. इतकं कशाला कोरड पडली आहे. तुम्हाला दर संध्याकाळी कोरड पडतेच पडते. त्यावर फार बोलायचं नाही आहे मला. मोदींनी कोणता व्यवसाय केला नाही हे राज ठाकरेंचं अजून एक म्हणणं आहे. बरं आहे ना. राजा धंदेवाला नसावा. राजा म्हणजे देशाचा राजा म्हणतोय मी. उगाच तुम्ही तुमच्यावर ओढून घेऊ नका मी तुम्हाला राजा म्हणल्याचं. राजा धंदेवाला नसावा. राजा व्यावसायिक झाला की देशाचं वाटोळं होतं, त्या राज्याचं वाटोळं होतं. मोदींनी व्यवसाय केला नाही हे बरं आहे. म्हणजे मोदींनी व्यवसायाचं राजकारण केलं का राजकारणाचा व्यवसाय केला? काहीच नाही केलं ना. ना व्यावसायिकांना राजकारणात आणलं, ना अदानी, ना अंबानी, ना टाटा, ना बिर्ला, कोणीच नाही. कोणी राजकारणात आलं नाही त्यांच्यातलं. म्हणजे कुणाला आमदारकी दिली, खासदारकी दिली असं नाही. व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसाय करावा, राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावं हे मोदींनी बघितलं. आणि आपण आपल्या आयुष्यात राजकारण नीट जमलं नाही, कारण आयुष्यात सुगीचे दिवस यावे यासाठीच आपण काम करत राहिलो. स्वतःला सुगीचे दिवस यावेत यासाठी काम करणारा नेता ना राजकारण करू शकतो, ना व्यवसाय नीट करू शकतो. व्यवसाय तुम्ही नीट करत गेलात, राजकारणातच व्यवसाय आणला, व्यवसायाचं राजकारण न करता राजकारणाचा धंदा म्हणून केला. प्रत्येक वेळेला धोरणं बदलत गेलात आणि त्याचा परिणाम सत्ता येणं सोडून द्या, आहे तो पक्ष तुमचा उरला नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. राजकारणातला राज ठाकरेंचा निर्णय सल्ला घेऊन केलेला कसा यशस्वी झालाय हे आपण बघितलंय. आता ना भाजप जवळ आहे, ना काँग्रेसला तुम्ही हवायत. शरद पवारांना शिव्या घालून घालून तुम्ही दुखावलंय आणि उद्धव ठाकरेंना तुमची उपयोगिता काय ते कळलंय. त्याच्यामुळं राज ठाकरेंचा ना राजकारण नावाचा व्यवसाय चालला, ना सत्ता मिळाली, पण सल्ला देण्याचं काम मात्र चालूच आहे. राज ठाकरेंनी हे सल्ले देण्यापेक्षा याच सल्ल्यांचा उपयोग गुगल बाबाला बाजूला करून आपल्या आयुष्यात राजकारणात केला तर जास्त बरं होईल. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज